तिकडे विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडी ईव्हीएमच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. महाविकास आघाडीतील पक्षाचे प्रमुख नेते ईव्हीएमच्या विरोधातल्या भूमिकेवर एकमतानं पुढे जात असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेना, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या पराभूत आमदारांची मुंबईमध्ये एक बैठक झाली. या बैठकीत पराभूत आमदारांनी निकालाबद्दल काही संशय व्यक्त करत ईव्हीएमची आकडेवारी आणि टक्केवारी याबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यावर पक्षप्रमुखांनी देखील ही बाब गांभीर्यानं घेत ईव्हीएमच्या विरोधात ठोस भूमिका घेण्याचं ठरवलंय. ईव्हीएमच्या विरोधातल्या लढाईसाठी विरोधकांच्या आक्रमक भूमिकेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. ईव्हीएमच्या विरोधात महाविकास आघाडी आंदोलन उभारण्याची शक्यता आहे. पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंनी सूतोवाच केलंय ते याच प्रकारचं एवढंच नाही तर वकिलांची टीम तयार करण्याचाही शरद पवार यांनी निर्णय घेतल्याचं कळतं. अकेले राष्ट्रवादी कांग्रेस की बात नहीं है, सभी विरोधी पार्टियों को विश्वास में लेके एक जन आंदोलन खड़ा करने पड़ेगा. जैसे शेतकरी काश्तकारों का हुआ था दिल्ली में, वैसा एक आंदोलन खड़ा करना पड़ेगा और उसकी मानसिक तयारी हमारी हो चुकी है. हे तिथं बॅटरी होती असं कसं असू शकतं असाही प्रश्न तिथं केला गेला. काही उमेदवारांनी तिथं कंप्लेंट केलेली आहे मोजणीसाठी, रिकाउंटिंगसाठी, नाहीतर C17A फॉर्म असे काही फॉर्म असतील ते मागणी केलेली, पण ते अजून तिथं दिलेलं नाही. लीगल विषय हँडल करणारी एक कमिटी तिथं निर्माण केलेली आहे. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. लावण्यात आलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधींची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विधानसभेच्या काँग्रेसच्या पराभवाबद्दल बैठकीत चर्चा झाली. या बैठकीवेळी राहुल गांधींचा मल्लिकार्जुन खरगेही उपस्थित होते. कसब्याचे आमदार होताच हेमंत रासणे कामाला लागलेत. कसबा मतदारसंघातील कचरा समस्या सोडवण्याकरता पालिका अधिकाऱ्यांसोबत त्यांनी पाहणी केली. प्रशासनाकडून नागपुरात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. विधानभवनामध्ये काम सुरू असून 9 डिसेंबरपर्यंत ते पूर्ण करण्याचे निर्देश विधिमंडळाचे प्रमुख सचिव जितेंद्र भोळे यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. पुणे महापालिकेच्या अहवालामुळे निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. फुरसुंगी आणि उरळी देवाची गावं वगळल्यानं एक प्रभाग कमी होणार असल्याचा महापालिकेने राज्य निवडणूक आयोगाकडे अहवाल पाठवलाय. सांगलीच्या जत तालुक्यात माजी आमदार विक्रम सावंत यांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केलाय. याबाबत न्यायालयीन लढा उभारण्याचाही त्यांनी इशारा दिलाय. तर माझ्या विरोधात मोठं षडयंत्र रचलं गेलं असा आरोपही त्यांनी केला. राज्यात लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली असली तरी जळगावात मात्र लाडक्या बहिणींनी लाडक्या भावांना कौल दिलाय. जळगावात महायुतीचे 11 आमदार निवडून आलेत, त्यामुळे जिल्ह्यात एकही महिला आमदार नाही. राज्यात ओबीसींच्या हिताचं रक्षण करणारे मुख्यमंत्री असावे अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातील शिवसेना नेत्या भावना गवळी यांना या नवीन मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्याची मागणी वाशिम जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली आहे. भावना गवळी यांनी 5 वेळा खासदार म्हणून संसदेत महिलांचं सक्षम नेतृत्व केलेलं आहे. काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 29 नोव्हेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीला काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधींसह प्रियंका गांधी उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसले यांनी अजित पवारांची भेट घेतली. निवडणुकीतील विजयाच्या शुभेच्छा देण्याकरता देवगिरी बंगल्यावर जाऊन उदयनराजेंनी अजित पवारांची भेट घेतली. सत्ताधाऱ्यांनी एका मताला 3000 रुपये दिले, असे 20 ते 30 कोटी खर्च केले असा आरोप रोहित पवारांनी केला. तर महायुतीला बहुमत असूनही लाडक्या खुर्चीसाठी वाद सुरू असल्याचा टोला रोहित पवारांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पत्नी लता शिंदे यांनी त्र्यंबकेश्वरमध्ये विधिवत पूजा अर्चना केली. दरम्यान खासदार हेमंत गोडसे यांनी शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत याकरता प्रार्थना केलेली बघायला मिळाली. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या उपस्थितीत शिंदेंनी राज्यपालांकडे त्यांचा राजीनामा सुपूर्द केला. एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांनी त्यांची काळजीवाहू मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केलेली आहे. आजपासून शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पाहणार आहेत. शिवसेनेत कोणतीही नाराजी नाही असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं. तर अमित शहा जो निर्णय घेणार तो आम्हाला मान्य आहे असा निरोप आल्यास दिल्लीला जाणार असं वक्तव्य दीपक केसरकरांनी केलं.
मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही वाद नाही, वरिष्ठ एकत्र बसून निर्णय घेतील आणि मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा करतील असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं. देवेंद्र फडणवीस सीएम होणार असा संदेश भाजप पक्षश्रेष्ठींनी एकनाथ शिंदेंना दिलाय असा दावा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलाय. फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय झाला असल्याचा त्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्रीपदावरून महायुतीत कोणताही विसंवाद नाही, वरिष्ठ नेते मुख्यमंत्रीपदाबाबत जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल असं वक्तव्य संजय शिरसाट यांनी केलंय. तर आठवलेंनी केलेलं वक्तव्य त्यांचं वैयक्तिक वक्तव्य असेल असं स्पष्टीकरण शिरसाट यांनी दिलंय. महायुतीला बहुमत मिळालंय, त्यामुळे तिन्ही पक्ष एकत्रित येऊन लवकरच महायुतीचं सरकार स्थापन करू असा विश्वास उदय सामंतांनी व्यक्त केलाय. तर मुख्यमंत्री पदाबाबत वरिष्ठ लवकरात लवकर चर्चा करून निर्णय घेतील अशी माहिती उदय सामंतांनी दिली आहे. एकनाथ शिंदेंनी समोर येऊन देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत बोलले असते तर त्यांची उंची अधिक वाढली असती अशी प्रतिक्रिया आरएसएसच्या अनिल सांभोरे यांनी दिली आहे. यावेळी सीएम पदावर भाजपचा अधिकार आहे असंही ते म्हणाले. एकनाथ शिंदे हेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला शिवसैनिकांनी तुळजाभवानीच्या चरणी साकडं घातलंय. मुख्यमंत्री म्हणून शिंदेंनी सगळ्यांसाठी चांगलं काम केलंय अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी भाजपच्या महिला आघाडीतर्फे टेकडी गणपती मंदिरात आरती करण्यात आली. लाडक्या देवाभाऊला मुख्यमंत्री करावं असं सगळ्या महिलांनी टेकडी गणपतीला साकडं घातलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री बनावेत यासाठी महाआरतीचं आयोजन करण्यात आलं. भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आरती करत सुपारी हनुमानास साकडं घातलं. बहुमताचा आकडा मोठा आहे म्हणूनच सरकार स्थापन होत नाहीये, मात्र आता एकनाथ शिंदेंना समजलं असेलच भाजप काय आहे ते, असा टोला अरविंद सावंतांनी लगावला. तर एकनाथ शिंदेंना पुन्हा गुवाहाटीला जावं लागेल असा खोचक टोला अरविंद सावंतांनी लगावला. सर्वसामान्य माणसांसह आमच्या सगळ्यांचीच इच्छा आहे की एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत. शिंदेंचं स्ट्राईक रेट सगळ्यात चांगलं आहे असं त्यांनी सीएम व्हावं म्हणून हेमंत गोडसेंनी मागणी केली आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून नाशिकमध्ये शिवसेनेनं महापूजा केली. माजी खासदार हेमंत गोडसे यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात शिवसैनिकांसह पूजा केली. येत्या 5 डिसेंबरला शपथविधी सोहळा पार पडणार आहे अशी माहिती न्यूज 18 लोकमतला खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याबाबत अजूनही स्पष्टता नाही. तर महायुती उद्याच सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे अशी माहिती मिळते. शिवसेनेच्या सगळ्या आजी माजी खासदारांनी पंतप्रधान मोदींनी